नमस्कार, न्यूज मराठी 24/7 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। यवतमाळ जिल्ह्यातून एक मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येते। दारवा कारंजा मार्गावरील भुलाई भांडेगाव टोल नाक्यावर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार राडा केलाय। रस्त्याचं काम अर्धवट असतानाही सक्तीची टोल वसुली सुरू असल्याच्या निषेधार्थ कार्यकर्त्यांनी थेट टोल नाक्याची तोडफोड केली आहे। रस्त्यावर खड्डे, उखडलेलं डांबरीकरण आणि सुविधांचा अभाव असताना टोल का वसूल केला जातोय असा जाब महाविकास आघाडी, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विचारलाय। विशेष म्हणजे यापूर्वी 2 मार्च रोजी रस्ता पूर्ण होईपर्यंत टोल बंद ठेवण्याबाबत प्रशासनाला निवेदन देण्यात आलं होतं। मात्र प्रशासनानं या निवेदनाची दखल न घेता टोल वसुली सुरूच ठेवली। त्यामुळे कार्यकर्त्यांचा संयम सुटला आणि त्यांनी टोल नाक्यावरील साहित्याची तोडफोड केली आहे। या घटनेमुळे दारवा कारंजा मार्गावर काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। तोडफोडीनंतर टोल वसुली तात्पुरती थांबवण्यात आली असली तरी जोपर्यंत रस्ता पूर्ण होत नाही तोपर्यंत 1 रुपयाही टोल देणार नाही असा पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतलाय। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली। मात्र अपूर्ण रस्ता आणि पूर्ण टोल या प्रशासनाच्या भूमिकेवर आता सर्वसामान्यांमधून मोठा संताप व्यक्त केला जातोय। प्रतिनिधी कलीम खान सह न्यूज मराठी 24/7 यवतमाळ। विकास आघाडीच्या तर्फे आम्ही या टोल बंद करण्याचं निवेदन प्रशासनाला दिलं होतं आणि जवळपास 7 ते 8 दिवस त्याला अल्टिमेटम देऊनही प्रशासनाला यावर कोणतंही काम किंवा कोणताही टोल हा बंद केलेला नाही। त्यामुळे आमचा टोल बंदचा मोर्चा महाविकास आघाडीनं हाती घेतलेला आहे आणि या संदर्भात इथे 2 अधिकारी थोड्या वेळापूर्वी आलेले होते। त्यांनी आम्हाला समजवण्याचा प्रयत्न केला। खऱ्या अर्थाने डिग्रस, दारवा आणि कारंजा या भागातला या रोडचा हा टोल इथे स्वीकारत आहे। पण खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर डिग्रस आणि दारवा इथे 80% सिमेंट रोडचं काम झालेलं आहे आणि दारवा ते कारंजा इथे कोणतंही काम नाही। जवळपास 10 ते 15% काम झालेलं असूनही पूर्ण 100% टोल हा दारवा, कारंजा आणि यवतमाळ जाणाऱ्या लोकांकडून हे नाहक त्यांना त्रास होईल अशा पद्धतीनं टोल वसूल करण्यात येत आहे। त्यामुळे यांना त्वरित आम्ही सांगितलं की आजच्या आज हा टोल बंद व्हावा, कारण हा अन्यायकारक आहे। कारण की कारंजा ही फार मोठी बाजारपेठ आहे शेतकऱ्यांसाठी। सातत्यानं दारवा असो, आर्णी असेल किंवा यवतमाळची इथून रहदारी शेतकऱ्यांची सातत्यानं चालू असते। त्याच्यामुळे कारण नसताना जर हा टोल त्यांच्याला लागत असेल हा अन्यायकारक टोल आजच्या आज बंद होण्याकरता आम्ही हा मोर्चा स्वीकारलेला आहे। आजच्या आज आपल्या माध्यमातून एवढंच सांगेन की यानंतर जो कोणते वाहन या टोलच्या माध्यमातून येणं जाणं करेल त्यांनी कोणीही टोल देऊ नये असं आहे महाविकास आघाडीच्या माध्यमातून